व्यवस्थित सर्व गाडी मालकांना सूचना आहे की सर्वांनी गाडी रॅलीच्या मागे घ्यायची. हॅलो हॅलो मॅडमला बोलवा जरा किंवा काय राजपिंड आहे कोणला तर ते मॅडम घालाय मिळतं ना सर्वांनी रॅली लावून घ्यायचे. जरा साईडला जरा सर्वांनी एका रॅली लावून घ्यायचे. बालाजी पाटील आपण रॅली लावून घ्यायचे. प्रत्येक आजी इकडे या आता लावा परत हा समोर फोन केलेला मी आता ना काय ह्याच्यावरच आपल्या क्रांतीवीर उमाजी नायकांचा क्रांतीवीर उमाजी नायकांचा
त्याची बाजारात निघाला दोन दुखावलं मला म्हणून आता आज जातच नाही. काय तुम्ही दोस्त वगैरे असेल तर काय उपयोग आहे? पुढे घ्या पुढे घ्या. हा पुढे बघा मॅडम पुढे बघा पुढे बघा. बाकीची पोरं खाली तुम्ही पाहुणे गावाची माहिती तुम्ही हो मॅडम इकडे बघा. माझी नाही बस चला किती चालू मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. अल्लाह बोल अल्लाह बोल. एवढ्या गोष्टीला अंत होय. एवढं मोठं सरकारचं करायचं काय? एवढं मोठं सरकारचं करायचं काय? प्रिया नायक आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. प्रिया नायक आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अल्लाह बोल अल्लाह बोल. अल्लाह बोल अल्लाह बोल. अल्लाह बोल अल्लाह बोल. अल्लाह नायक आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. प्रिया नायक आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. क्रांतिवीर उमाई नायकांचा. क्रांतिवीर उमाई नायकांचा. प्रत्येक गोष्टीला अंत होय. राज्य क्रांतिवीर उमाजी नायकांचा. राज्य क्रांतिवीर उमाजी नायकांचा. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. अरे एवढं मोठं सरकारचं करायचं काय? एवढं मोठं सरकारचं करायचं काय? प्रिया नायक आगे बढ़ो. प्रिया नायक आगे बढ़ो. राज्य क्रांतिवीर उमाजी नायकांचा. अल्लाह बोल अल्लाह बोल.
प्रत्येक गोष्टीला अंत आहे. हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल आमचे क्रांतीवीर उमाजी नायकांचा अरे बघताय काय बघताय काय आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा अरे एवढ्या म्हणजे सरकारचं करायचं काय प्रत्येक गोष्टीला अंत आहे प्रत्येक गोष्टीला अंत आहे एवढं मोठं सरकारचं करायचं काय स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य आणि रामोशी महासंघ शाखा सातारा जिल्हा वतीनं आमच्या रामोशी समाजाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत. पहिली मागणी क्रमांक 1, रामोशी महाराष्ट्रातील रामोशी समाजिक जातीच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाला पाहिजे. रामोशी समाज हा रानावरला दराखोरात राहणारा हा रामोशी समाज इतर राज्यामध्ये कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या राज्यामध्ये रामोशी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे. इतर राज्याप्रमाणे रामोशी समाज हा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये झाला पाहिजे. भारताचे पहिले क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना शासनाने आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावे. आद्य उमाजी नाईकांनी पहिला बंड पुकारला. राज्यकर्त्यांनी त्यांना कधीही जाग आली नाही. गेले कित्येक वर्ष झाले आज रामोशी समाज बांधव मागण्या मांडत आहे, पण शासनाने त्याच्यावर दुर्लक्ष केले. आज पुण्यामध्ये कडप्पा येथे उमाजी नाईकांना 3 फेब्रुवारीला फाशी दिलेला हा दिवस आहे. रामोशी समाजासाठी वर्षातून 2 दिवस फार महत्वाचे आहेत, 7 सप्टेंबर आणि 3 फेब्रुवारी. आजपर्यंत रामोशी समाजाच्या दर्जात कधीही आला नाही. कोणताही राज्यकर्ता किंवा कोणताही शासनकर्ता या 2 ठिकाणी स्थळावर कधी भेट देत नाही. उमाजी नाईकांनी काय वाईट केलं की त्यांनी आज देशासाठी फासावर गेले. आज शासनाला जाग आली पाहिजे. आई जगू देतात भीक मागू देतात अशा प्रकारे रामोशी समाजाची अवस्था केली. काय असं रामोशी समाजाचा गुण आहे? यापुढे रामोशी समाजाची जाता पराचार राहणार नाही. मी इथे एक आव्हान करते की येणाऱ्या 2014ला रामोशी समाजाचा पूर्ण बहिष्काराचं या मतावर जर आमच्या 7 सप्टेंबरपर्यंत मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर वाड्यावर तळता येईल. रामोशी समाज बंद बाहेर पडणार नाही. एवढं मी आव्हान करते. येणाऱ्या सगळ्याही संघटना मी प्रिया नाईक समोर जायला तयार आहे. फक्त माझ्या ठेवायसाठी इनामी 6 वर्षाच्या जमिनी रामोशी जातीच्या लोकांना रामोशी समाजाला हा इनामी मिळाले आहे. काही लोकांनी आमच्या हा जमिनी हडपल्या आहेत. आज ही त्यांच्या खातेदारामध्ये आज आमची नावं आहेत, पण आमच्या या जमिनी तुम्ही का परत करत नाही? रामोशी काही सुद्धा नाही. हा जातीला एक अभिमानी आहे, स्वाभिमानी रामोशी हा कधी घेत नाही. जोपर्यंत आमच्या गावची राखवाली होती तोपर्यंत एक चोरची काय तिराची सुद्धा भीती होती, कारण तिचा एक रामोशी राखवाली करत होता. आज एवढा रामोशी समाजाला नाही का? कशासाठी तुम्ही आज
रामोशी समाज शांत बसणार नाही. हल्ला बोल 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 हल्ला बोल. मला एक म्हणायचे की तुम्ही खऱ्या अर्थानं पडतो बाकी सुद्धा रामोशीच आहे का? रामोशीनं जर काही इतर जातीचा असेल तर तुम्ही पण स्वतःवर लक्ष घातलं पाहिजे. त्याच्याकडे मी जबाबदार धरत नाही, पण जो केस टाकतो त्याला मी पहिले जबाबदार असते की आमचा रामोशीचा आला होता का? तो जर बाहेर गावी जर असला तर तुम्ही त्याचं नाव काढत आहे, ती जबाबदारी तुम्ही शासनाकडे घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं आमचं चोर दरोडेखोर हा पहिला गुन्हा तुम्ही आमचा पुसून काढला पाहिजे. आणि हिमानी स्वाभिमानी रामोशी आहे. रामोशी कधी कुणाच्या चोऱ्या वेळा करत नाही. हा लढतो फक्त अन्यायाला वाटप फोडण्यासाठी रामोशी समाज एकत्र येतो. तुम्ही शासन करताना हा पहिला त्रास आमचा थांबलाच पाहिजे, नाहीतर रामोशी समाजाला आवाज मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. रामोशी जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रामोशी आश्रम 10 वेळा हात आम्हाला. आजपर्यंतच्या इतिहासात उमाजी नाईक यांना शासनानं अधिकारांवरून घोषित केलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत शासनकर्ता झुकलेला आहे. जर शासनकर्त्यांना तो जाग येत नसेल तर घुसला तर तुम्ही शिक्षा मिळवा एवढं मी तुम्हाला आवाहन करीत आहे. आणि आज स्वाभिमानी रामोशी महासंघ आणि रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य या रामोशी समाजाच्या विविध मागण्या आहेत. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासन दरबारी आई जगू दिना बाप भीक मागू दिना असा रामोशी समाजाचा शासनकर्त्याने असा हाल लावलेला आहे. शासनकर्त्याला खऱ्या अर्थानं जाग आली पाहिजे. पहिले क्रांतीवीर भारताचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आहेत. त्यांना क्रांतीवीर म्हणून आज तुम्ही घोषित केलं नाही. आज आमचा सगळा इतिहास तुम्ही अंधारात ठेवला. असा प्रकार का घडतोय? वर्षातून रामोशी समाजासाठी फार महत्त्वाचे 2 दिवस असतात, 3 फेब्रुवारी आणि 7 सप्टेंबर. या दिवशी कोणताही नेता किंवा राजकीय प्रशासकीय अधिकारी कधीही स्थळाला त्या भेट देत नाहीत. आज फासावर गेलेले उमाजी नाईक आज त्यांना काहीतरी महत्त्व असेल ना आमच्या मनामध्ये असतात. आज आमच्या दैवताला जर न्याय नाही तर आज रामोशी समाजात जगण्यात काय अर्थ आहे? काय जर आम्हाला खऱ्या अर्थानं रामोशी समाजाला जाग करू नका एवढंच मला म्हणायचे. शासनकर्त्याला येणारा 2014ला जो फटका जो बसेल त्याला फक्त शासनकर्ते आणि राज्यकर्ते जबाबदारी असेल. आजपर्यंत कुठलाही नेता आमच्यापर्यंत येत नाही, कधीही आम्हाला विचार करत नाही रामोशी मेलाय का तुम्ही जगलाय. फक्त 5 वर्षातनं 1 दिवस आमच्या घरात हजेरी लावतात. या बसा उठा आणि त्यानंतर आम्हाला आश्वासन देतात. आश्वासनावर आज गेले कित्येक वर्ष रामोशी समाजाने दिवस काढलेले आहेत. गेले 25 वर्ष झालं आज आम्ही शासनापुढे विविध मागण्या मांडत आहे, पण शासनकर्त्यांनी कधीही त्यांना जाग आली नाही. सातारा जिल्ह्यातले मुख्यमंत्री आज त्यांना सुद्धा जाग आलेली नाही की 7 सप्टेंबर 3 फेब्रुवारीला उमाजी नाईकांची पुण्यतिथी किंवा जयंती हा दिवस असतो, तर त्यांनी जिल्ह्यात सुद्धा ह्या रामोशी समाजाकडे कधी लक्ष दिलेलं नाही. आज मला सांगा कोरेगावमध्ये हे तडाळमध्ये रामोशी समाजाचं घर जळालं. त्या घरामध्ये असा त्रास झाला की फक्त कुटुंब जगलं, बाकी सगळं वस्तू सगळ्या खाक झालं. कुठला नेता किंवा कुठला पुढारी आमच्या समाजाजवळ गेला नाही. असा अन्याय आमच्यासाठी आमच्यावर कशासाठी? एका साईडनं तुम्ही आम्हाला आमचं म्हणता, दुसऱ्या साईडनं आम्हाला इकडे घालता. आणि पोलीस स्टेशन, गाव पातळी गुंड, राजकीय पातळीवर हा त्रास होते. असा प्रकार का? रामोशी समाजावर येणारा हा अन्याय होतोय. याला वाचा पडल्याशिवाय रामोशी समाज आज राहणार नाही. आज जिल्ह्यावर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही, त्याचा वचक बसल्याशिवाय राहणार नाही. मी आव्हान करते प्रिया नाईक की येणाऱ्या 2014ला जर 2014ला रामोशी समाज एकही वस्तीला मतदान करायला शिरणार नाही. कुठल्याही बुथवर आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रामोशी समाज बाहेर पडणार नाही. खऱ्या अर्थानं आम्ही हा जल्लोष करत राहणार आणि आम्ही ही खरी आमची लढाई आज सुरू झालेली आहे. ही लढाई थांबणार नाही. आमच्या मागण्या जोपर्यंत पुऱ्या होत नाहीत, आमच्या दैवताला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तर आम्ही हा खेळतच राहणार. त्यांनी आमचा खेळ खंडोबा मांडला, पण आता आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही जागं झालोय. झोपलेला रामोशी समाज गाव पातळी राज्य पातळी जागा झालाय. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही आजपर्यंत रामोशी समाजाचा फक्त वापरच केला, फक्त रामोशी समाजाला न्याय कधी दिलेला नाहीये. उमाजी नाईक असताना पहिल्यापासून शूरवीर होते, शरीर आणि धन दाखट होते, पुरंदर किल्ल्याचे रखवालदारीचे काम करत होते. अशा परिस्थितीत पुण्याच्या पेशवांनी उमाजी नाईकावरती षडयंत्र रचून हल्ला चढवला. हल्ला चढवत असताना रामोशी समाजाचे उमाजी नाईकांनी महार, मांग, सांबार, ढोर अशा सर्व जमाती लोक सैनिक म्हणून उमाजी नाईकाकडे होतं. या परिस्थितीत उमाजी नाईकानं पुरंदर किल्ल्यावरती लढा दिला. लढा देत असताना पेशव्याचे पुण्याचे भरपूर सैनिक असल्यामुळे उमाजी नाईकांचे सैनिक कमी पडलं.
असताना उमाजी नाईकांना निरारबाजाने दिल्ली दरवाजावरती थांबून मी हे असलेले सैनिक थांबवतो, 100 मेले तरी चालतील, पण एक उमाजी नाईक आमचा मरता कामा नाही, तुम्ही इथलं ठराविक सैनिक घेऊन पसार व्हा. त्यावेळेस उमाजी नाईकांनी आपलं ठराविक सैनिक घेऊन अहमदनगर या ठिकाणी राजाच्या ठिकाणी रवाने झालं आणि त्या ठिकाणी एका किल्ल्याच्या पठाराचं रखवालदारीचं काम रामोशी समाजानं घेतलं. त्यावेळेस उमाजी नाईकांनी एक रामोशी समाज जगवण्याचं काम केलेलं होतं. अन्यायाचा प्रतिकार केला होता. जो समाज रामोशी समाजावर अन्याय होतोय तो थांबवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु काही दिवसानंतर रामोशी समाजाचा त्या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी किल्ल्यावरती रखवालदारीचं काम करत असताना पुण्याच्या पेशवानी अहमदनगरच्या ब्राह्मणाला अहमदनगरच्या राजाला फोन करून सांगितलं की असताना उमाजी नाईक अतिशय हुशार आहे, शूरवीर आहे, सत्ता हातात घेईल, तर त्याला तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी काढून टाका. अशा परिस्थितीत विष्णुपंताची बायको मेली असताना तो हा उमाजी नाईकावर आला व अहमदनगरच्या त्या किल्ल्यावरती उमाजी नाईकाला कैद झाली. उमाजी नाईक सुटणं अशक्य होते, परंतु उमाजी नाईकाच्या काही सैनिकांनी काय पाहिजे ते सांगा, भाषण नको. उमाजी नाईकाने अशा परिस्थितीत शूरवीर परिस्थितीत आपला लढा लढलेला आहे, तर आमच्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकाला क्रांतीवीर म्हणून घोषित करावं. आमच्या ज्या जातीच्या मागण्या आहेत ते मान्य करावं. पुढाऱ्यांनी खुर्च्यासाठी न खेळता आमच्या समाजाकडे थोडं लक्ष द्यावं, ही माझ्या रामोशी समाजाच्या वतीनं हात जोडून कळकळीची विनंती आहे. जर आमची तुमची कळकळीची विनंती ऐकली नसेल तर येणारा मतदार आम्ही रामोशी समाजात एक सुद्धा मतदार करायला बाहेर येऊन देणार नाही. प्रिया नाईक आमच्या समोर असतील आणि आम्ही त्यांच्या समर्थ ठामपणे शेवटच्या क्षणापर्यंत पाठीचे.